आता विद्यार्थी मित्रांनो पहा, जर कधी असं गोविंद झालं कसं वर्गमूळ 7 आणि गुणिले वर्गमूळामध्ये किती 42 आणि याला सॉल्व करायचं कसं करायचं पहा. आता 7 तर काही वर्गमूळाच्या बाहेर निघत नाही आणि निघला तिथं काय निघायचं पॉईंट मध्ये आणि गुणिले 42 आणि 42 काय वर्ग नाही बाहेर काढायचा डायरेक्ट. मग याला सॉल्व करणं नाही, याला सॉल्व करणं तुम्हाला मग काय करशाल, मग हे वर्गमूळ चिन्ह आणि हे वर्गमूळ चिन्ह संबंध काय बरोबर गुणाकाराचा आहे. मग दोन वर्गमूळ चिन्हाच्या ऐवजी तुम्ही काय केलं, एकच चिन्ह दिलं. किती दिलं, एक चिन्ह. मग ह्या वर्गमूळ किती होते 7 संबंध गुणाकाराचा आणि ह्या वर्गमूळ किती येते 42. ओके. मग आता याला पुढे सॉल्व करणे तुम्हाला कौंस संख्या सॉल्व करणे तू कोणतं एक उत्तर आणलं नाही बरोबर. मग वर्गमूळामध्ये 7 चे अवयव पडू शकत नाही आपण, कौंस 7 1 7 बरोबर आहे. पण 42 चे अवयव पडू शकतो. 7 सकम किती होते 42. मग 7 गुणिले किती केले 7 सकम किती झाले 42. आता पुढे पहा पुन्हा 7 7 किती झाले 49 आणि 49 गुणिले किती 6. तुम्हाला माहिती 49 काय वर्ग आहे 7 आणि 49 जर बाहेर काढ